प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा रोड शो आयोजित करण्यात आलाय। नागपूर म्हणजेच अर्थातच मुख्यमंत्र्यांचं होम ग्राउंड असलेल्या नागपुरात आज रोड शोचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री स्वतः बाईक चालवणार आहेत। भारत माता चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा हा रोड शो असणार आहे। सकाळी या रोड शोचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी तेजस मोहतुरे सध्या आपल्यासोबत जोडला गेलाय। तेजस, मुख्यमंत्र्यांचं होम ग्राउंड आहे नागपूर आणि या नागपुरामध्ये आज प्रचाराच्या तोफा थंडावतात। संध्याकाळपर्यंत रोड शोचं आयोजन करण्यात आलंय। कशा पद्धतीने तयारी केली जाते? नक्कीच बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात थोड्या वेळात जे आहे ते बाईक रॅलीला सुरुवात होणार आहे। आणि एकूणच जर बघितलं असेल तर नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होम पिच आहे आणि त्या होम पिचवर जे आहे ते बाईक रॅली सुरू होत। आपण बघू शकता की या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते महिलांचा सुद्धा सहभाग आहे। बाईक रायडर्स आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं असेल तर हा संपूर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा नेतृत्व करतील त्यावेळेस हे संपूर्ण बाईक रायडर्स जे आहेत ते त्यांच्यासोबत असणार आहे। आणि सध्याकडे उत्साहाचं वातावरण जे आहे ते नागपुरात पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे तरुण आहेत या ठिकाणी एकवटलेले आहे आणि या बाईक रॅलीचे नेतृत्व जेव्हा नागपूर शहरात भ्रमण तेव्हा हे संपूर्ण रायडर्स जे आहेत ते संपूर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असणार आहेत। आपण बघू शकतात की या संपूर्ण याच्यात आपण काही तरुणींशी सुद्धा बातचीत करण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, आज आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संपूर्ण बाईक रॅलीचे नेतृत्व करणार, काय आनंद वाटतोय मुख्यमंत्र्यांसोबत आपण रायडर करणार आहे? ऍक्च्युली हे माझं फर्स्ट टाइम आहे आणि मी इथे जवळच भारत माता स्क्वेअरला राहते आणि आय एम ट्राइंग फर्स्ट टाइम अँड आय वॉज सो हॅपी। आपण बघू शकता की उत्साहाच्या वातावरण या तरुणांमध्ये आणि ज्या पद्धतीने आपण जर बघितलं असेल तर हा संपूर्ण ज्या ठिकाणी आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते रायडर्स आहेत, बुलेट स्वारवर महिला आहेत आणि एका अर्थानं जर बघितलं असेल संपूर्ण रॅलीमध्ये जे आहे ते नागपूरच्या संस्कृतीचे दर्शन सुद्धा या ठिकाणी सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न या संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये। आपण जर बघितलं भाजपचे कार्यकर्ते आहेत, युवा मोर्चाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या सुद्धा बातचीत करण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, नेतृत्व मुख्यमंत्री करणार आहात, काय तयारी युवा मोर्चाने केलेली आहे? खूपच चांगली तयारी केलेली आहे। देवेंद्रजी पूर्ण वेळ बाईकवर राहणार आहेत। इथनं सुरू होऊन पूर्ण इतवारी, महाल, तिन्नल चौक, शहीद चौक, बडका चौक, व्यास चौक, कोतवाली चौक, गांधी गेटवाला शिवाजी महाराजाला हार अर्पण करून समाप्त। काय या बाईक रॅलीचे काय वैशिष्ट्य असणार आहे? आपण जर बघितलं असेल तर लोकसंस्कृतीचे दर्शन सुद्धा भजन असेल किंवा मग मारबतच्या माध्यमातून दाखवलेलं आहे। काय रोड शोच्या याच्यातून वैशिष्ट्य? आपल्या नागपूरची आणि मध्य नागपूरची जी संस्कृती आहे ते सरप्राईज आहे, तुम्हाला पाहायला मिळेल। तेव्हा मी सांगेल तर ते सरप्राईज संपून जाईल, पाहायला मिळेल, तुम्हाला खूप मजा येईल। बघू शकता की या ठिकाणी जे आहे ते मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल तर या ज्या ठिकाणी भारत माता चौकात परिसरात जर बघितलं असेल तर संपूर्ण जय्यत तयारी जी आहे ते भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात सभा सुद्धा झाली, मात्र आज जर बघितलं असेल तर शेवटच्या तोफा थंडावणार अशातच जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री स्वतः आपल्या होम पिचवर जे आहे ते बॅटिंग करायला पाहायला मिळतात। या ठिकाणी जर बघितलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्यावेळेस बाईक रॅलीचे नेतृत्व करतील त्यावेळेस महिला तरुणी ज्या आहेत ते या सुद्धा राहणार आहेत, नथनी घालून महिला आहेत। त्यासोबत जर बघितलं असेल तर युवा मोर्चाच्या कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी आणि त्यामुळे उल्हासाचे वातावरण, जोशाचे वातावरण सध्या नागपुरात जे आहे ते सिद्धेसर पाहायला मिळत आहे। नक्कीच, पण तेजस, या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री साधारण कधीपर्यंत या रोड शो मध्ये सहभागी होतील आणि कुठून ते कुठपर्यंत हा रोड शो असणार आहे? 5 ते 10 मिनिटात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारत माता चौकात येणार आहेत आणि ह्या रॅलीचे जे नेतृत्व आहे ते भारत माता चौकातून होणार आहे। टिळक पुतळा असेल, या संपूर्ण मध्य नागपुरातून हे संपूर्ण रॅली जे आहे ते भ्रमण होणार आहे आणि शेवट जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण रॅलीचा जे ते समारोप होणार आहे। 1.5 तासाची हे संपूर्ण बाईक रॅली असणार आहे। यामध्ये जे आहे ते लोकांचे जे आहेत अभिवादन जे आहे ते मुख्यमंत्री स्वीकारणार आहेत। त्यासाठी भाजपने जे आहे ते मध्य नागपुरात जे आहे ते संपूर्ण जे आहे ते सजावट केली आहे। सोबत जे आहे ते कार्यकर्ते आहेत ते उत्साह त्या ठिकाणी असणार आहेत, त्यामुळे मतदारांच्या एका अर्थाने आशीर्वाद जे आहेत ते मुख्यमंत्री घेणार आहेत। या ठिकाणी जर बघितलं असेल तर उमेदवार सुद्धा भाजपचे आले आहेत आणि त्यामुळे मध्य नागपूर हा भाजपचा गड मानला जातो। पुन्हा एकदा हॅट्रिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झाली आणि ते हॅट्रिक पुन्हा एकदा होते का हे सुद्धा पाहणं जे आहे ते नागपूरकरांसाठी महत्त्वाचे असणार आहे। नक्कीच तेजस, त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज प्रचाराच्या तोफा थंडावत आहेत आणि नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी अशी जय्यत तयारी केलेली आहे या रोड शोची। धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। आणखी काही अपडेट्स तुझ्याकडून वेळोवेळी आम्ही घेत राहू। तुर्तास तरी धन्यवाद।